नमस्कार, मी डॉक्टर अमोल भालेकर, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट, अपेक्स वेलनेस हॉस्पिटल, नाशिक। आज मी आपल्याला स्त्रियांमधील एक कॉमन आजाराबद्दल बोलणार आहे। ह्या आजारामध्ये युट्राइन फायब्रॉइडचा जो आजार आहे त्यामध्ये स्त्रियांच्या गर्भाशयाला गाठी येतात आणि त्यामुळे मासिक पाळीच्या दरम्यान किंवा इतर वेळेस मॅसिव्ह ब्लीडिंग, मेनोरेजिया होण्याची शक्यता असते। कधी कधी प्रेशर सिम्पटम्समुळे लघवीला त्रास होणे किंवा कॉन्स्टिपेशन होणे असे सिम्पटम्स असू शकतात। उलटी पोटात दुखणे हे पण एक कॉमन सिम्पटम आहे। हा आजार अतिशय कॉमन असल्यामुळे हा एक बऱ्यापैकी सामाजिक प्रश्न आहे असं आपण म्हणू शकतो। आजपर्यंत आपण याच्यासाठी ऑपरेशन हा मार्ग निवडायचो। या ऑपरेशन मध्ये गर्भाशयाच्या गाठी काढल्या जायच्या, कधी कधी गर्भाशय पण काढायला लागायचं, कारण गाठीमध्ये रक्तप्रवाह जास्त असल्यामुळे रक्तस्राव झाला तर गर्भाशय काढायची वेळ यायची। आज आपल्याकडे अपेक्स वेलनेस हॉस्पिटल येथे बिन टाकायचे जे ऑपरेशन अवेलेबल आहे त्याला म्हणतात युट्राइन आर्टरी एम्बोलायझेशन। या ऑपरेशनमुळे मागच्या 6 महिन्यात आम्ही 100 पेशंट्स आमचे बरे झालेले आहेत आणि आज विदिन 2 वीक्स पेशंट गोज सिम्पटम फ्री आणि 4 ते 6 आठवड्यात ह्या गाठींची साईज बऱ्यापैकी कमी झालेली आहे। असेही काही पेशंट्स आहेत ज्यांचं वय खूप कमी आहे आणि मोठ्या गाठी असल्यामुळे त्यांना गर्भाशय काढायचा विचार केला जायचा, पण 1 किंवा 2 सेशन केल्यानंतर आज आपण त्यांचं गर्भाशय वाचवू शकलेलो आहे, फर्टिलिटी प्रिझर्व करू शकलेलो आहे आणि पेशंट 1 किंवा 2 दिवसात घरी जात आहे। आपल्याला या आजाराबद्दल आणखी माहिती हवी असल्यास आपण अपेक्स वेलनेस हॉस्पिटल येथे संपर्क साधावा। ह्या आजाराची ट्रीटमेंट योजनेअंतर्गत आपल्या इथे संपूर्णतः फ्री केली जात आहे। धन्यवाद।